Good morning, friends. Today we are going to think about the next part of the Simon's decision making model. In this particular model, we have seen that there are three different phases in which the first phase is intelligence phase, the second phase is the design phase, and the third one is the choice phase. In the last lecture, we have also focused on the intelligence phase. In the intelligence phase, there are different steps like problem searching, then problem formulation, and resolution or the solution on the problem. In the design phase, we have to think about the next important part, which is known as how the design phase formulates a typical kind of solution on the problem identified. In the choice phase, we have to think about the very important solution which is created, which is selected on the problem. मित्रांनो, आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये एक विशिष्ट पद्धतीनं सायमन्स डिसिजन मॉडेलचे 3 टप्पे बघितले होते. त्यामध्ये इंटेलिजन्स फेज होता, डिझाईन फेज होता, द चॉईस फेज होता. ह्या 3 टप्प्यांवरती आपण सगळ्यात महत्त्वाची बाब कोणती असेल तर प्रॉब्लेम कसा आयडेंटिफाय करायचा, त्यानंतर प्रॉब्लेम कसा आयडेंटिफाय करायचा, त्याच्यानंतर त्याच्यावरती कोणत्या पद्धतीचे ऑल्टरनेटिव्ह किंवा सोल्युशन्स त्या ठिकाणी अवेलेबल आहेत ते बघायचं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सोल्युशन्स त्याच्यावरती काय आहेत ह्या गोष्टींचाही त्यामध्ये आपण विचार केलेला आहे. आता या ठिकाणी डिझाईन फेजमध्ये आपल्याला आलेल्या प्रॉब्लेमवरती कोणत्या प्रकारचे ऑल्टरनेटिव्ज आहेत, कोणत्या पद्धतीचे पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, हे पर्याय आपण शोधले पाहिजेत, आपण लक्षात घेतले पाहिजे. आणि शेवटचा टप्पा जो आहे द चॉईस फेज, या चॉईस फेजमध्ये आपण त्या ठिकाणी एक 4 पर्याय असू शकतील किंवा 5 पर्याय असू शकतील, त्यातला योग्य पर्याय कोणता आहे किंवा कोणत्या पद्धतीचं सोल्युशन आपण एका प्रॉब्लेमला आयडेंटिफाय करू शकतो हे या ठिकाणी बघितलेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजन्स कसे असतात किंवा कोणते असतात ह्यावरती आपण फोकस करायचं आहे. ऑर्गनायझेशनल डिसिजन्स कॅन डिफर इन डिफरंट वेज विच इनिशिएट्स development of the different types of the decisions from which organizations can choose the appropriate decisions. It means that, friends, there are different kind of decisions made in an organization. There are variety of problems on which the organization and the managers of the organization have to make the decision. But remember that we have to identify the types of the decision. मित्रांनो, कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये अनेक विविध प्रकारचे त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. त्या प्रॉब्लेम्सवरती कोणते ऑल्टरनेटिव्ज आहेत किंवा कोणते ऑप्शन्स आहेत किंवा कोणते पर्याय उपलब्ध आहेत याचाही विचार करणं गरजेचं असतं. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींच्या अंती आपल्याला एक पर्याय त्या ठिकाणी निवडावा लागतो किंवा एक सोल्युशन त्या ठिकाणी शोधावं लागतं की जे त्या आलेल्या प्रॉब्लेमवरती एक चांगल्या पद्धतीची रेमेडी किंवा चांगल्या प्रकारचं एक सोल्युशन त्या ठिकाणी होऊ शकतं. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे की टाईप्स ऑफ डिसिजन्स, म्हणजे हे डिसिजन कशा पद्धतीचे आहेत आणि त्यासाठी निर्माण झालेला प्रॉब्लेम काय प्रकारचा होता हे लक्षात घेणं, दोन्हीमधलं लॉजिकल त्या ठिकाणी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आणि हे लिंकिंग जर आपल्याला व्यवस्थित पद्धतीनं करता आलं तर डेफिनेटली एक चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी डिसिजन होऊ शकतो आणि त्या ऑर्गनायझेशनच्या किंवा त्या इन्स्टिट्यूटच्या प्रगतीमध्ये भर पडायला काही हरकत नाही. Organizational decisions involve selecting the best alternative from amongst the available alternatives. Organizational decisions are classified in the following categories. आता ऑर्गनायझेशनल डिसिजन्स किती प्रकारचे असू शकतात आणि त्याच्यामध्ये पर्यायानं कोणत्या पद्धतीचा डिसिजन आपण सिलेक्ट केला पाहिजे हे या ठिकाणी आपण बघणार आहोत. पहिला डिसिजनचा प्रकार आहे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग डिसिजन. आता स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग डिसिजनमध्ये काय येतं? These are the decisions in which a decision maker develops the objectives and allocates the resources for achieving these objectives. Decisions under this category are used for a long period of time and involve a large investment. For example, introducing new products and acquisition of another organization are strategic planning decisions. See that strategic planning decisions are always the decisions in which
a decision maker develops the objectives and allocates the resources. It means that objectives are very initially identified by the decision maker. लक्षात ठेवा, कोणत्याही डिसिजन मेकिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, तर त्यामध्ये उद्दिष्ट लक्षात घेतलं पाहिजे. काय उद्दिष्टानं तो डिसिजन घेतलेला आहे. एखाद्या कंपनीचा सेल कमी झाला असेल तर सुरुवातच एखादा त्याच्यावरती डिसिजन घ्यायचा असेल तर त्या कंपनीचा सेल कमी झालेला आहे हा प्रॉब्लेम आहे आणि त्या कंपनीचा सेल वाढवणं हे त्याचं ऑब्जेक्टिव्ह आहे. लक्षात घ्या, प्रॉब्लेम काय आहे आणि त्या प्रॉब्लेमवरती डिसिजन घेण्यासाठी ऑब्जेक्टिव्ह काय सेट केलं पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह काय असलं पाहिजे हे त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्यावेळी आपल्याला हे लक्षात येईल तर डेफिनेटली 101% देअर विल बी अ प्रॉपर सोल्युशन. लक्षात ठेवा, एखाद्या कंपनीचा सेल कमी झाला आहे, ऑब्जेक्टिव्ह काय सेट केलं पाहिजे, तर त्या ठिकाणी सेल वाढवणं हे ऑब्जेक्टिव्ह सेट केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मग पर्यायानं काय ऑल्टरनेटिव्ह उपलब्ध आहेत आणि मग काय डिसिजन घेतला पाहिजे हे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग डिसिजनमध्ये येतं. आणि मित्रांनो, म्हणून एक सांगावं असं वाटतं की कोणत्याही कंपनीमध्ये प्रॉब्लेम कोणता आहे याच्यापेक्षा त्या प्रॉब्लेमचं ऑब्जेक्टिव्ह काय सेट केलं पाहिजे, त्याच्यावर रेमेडी देण्यासाठी, त्याच्यावरती सोल्युशन देण्यासाठी काय ऑब्जेक्टिव्ह केलं पाहिजे किंवा निर्माण केलं पाहिजे हे त्या ठिकाणी स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगमध्ये महत्त्वाचा भाग ठरतो. Decisions under this category are used for a long period of time and involve a large investment. You should remember that these strategic planning decisions are not the short term decisions. लक्षात ठेवा, स्ट्रॅटेजिक डिसिजन्स जे आहेत ते डिसिजन्स हे काही लिमिटेड पिरियड पुरते 2 महिने, 4 महिने, 6 महिने एवढ्या लिमिटेड पिरियडमध्ये त्या ठिकाणी अवेलेबल नसतात. तर याच्याही पलीकडे जाऊन ते कदाचित वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष, कदाचित त्या कंपनीच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून 20 वर्षासाठी सुद्धा स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग डिसिजन्स घेतले जातात. आणि त्यासाठी आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की कोणत्याही कंपनीसाठी स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग डिसिजन्स हे अत्यंत महत्त्वाचे ठरतात. दुसरा डिसिजनचा प्रकार आहे मॅनेजमेंट कंट्रोल डिसिजन्स. लक्षात ठेवा, मॅनेजमेंट कंट्रोल डिसिजन्स कसे असतात की मॅनेजमेंट कंट्रोल डिसिजन्स हे दीज आर द डिसिजन्स टेकन बाय द मॅनेजमेंट कंट्रोल लेवल मॅनेजर्स who are at the middle level of the management hierarchy in the organization. See that the managers who are at the middle level, these are the people, these are the personnel who undertake these kind of management control decisions. And what are the details of these decisions? These managers deal with the use of resources in the organization. आपल्याकडे कोणत्या प्रकारचे स्रोत उपलब्ध आहेत आणि त्याच्यावरती मॅनेजमेंटला फायदा होण्यासाठी किंवा कंपनीतल्या एम्प्लॉईजचा बेनिफिट होण्यासाठी कशा पद्धतीचा डिसिजन घेतला पाहिजे हे मिडल ऑर्डरमधल्या ह्या मध्यमवर्गीय त्या ठिकाणी डिसिजन मेकिंगच्या अथॉरिटी असणाऱ्या लोकांकडून किंवा मॅनेजर्सकडून त्या ठिकाणी हा डिसिजन घेतला जातो. आणि तो डिसिजन हा का महत्त्वाचा ठरतो की दीज मॅनेजर्स डील विथ द यूज ऑफ द रिसोर्सेस. कारण कंपनीकडे उपलब्ध स्रोत काय आहेत, कंपनीकडं नेमक्या काय पद्धतीचे त्या ठिकाणी रिसोर्सेस आहेत हे त्या ठिकाणी लक्षात घेतलं जातं. द मॅनेजमेंट कंट्रोल डिसिजन्स इन्क्लूड द ॲनालिसिस ऑफ द व्हेरियन्स, प्रोडक्ट मिक्स अँड प्लॅनिंग डिसिजन्स. लक्षात ठेवा, अशा पद्धतीचे मॅनेजमेंट कंट्रोल डिसिजन्स हे ॲनालिसिस ऑफ द व्हेरियन्स, वेगवेगळ्या प्रकारचे जे स्रोत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे साधनसुविधा तिथं कोणत्या उपलब्ध आहेत, त्याचबरोबर प्रोडक्ट मिक्स अँड प्लॅनिंग डिसिजन्स आणि प्रोडक्टबरोबर कोणत्या पद्धतीची क्वालिटी, कोणत्या पद्धतीची गुणवत्ता त्या ठिकाणी असली पाहिजे हे मॅनेजमेंट कंट्रोल डिसिजनचा भाग ठरतं. त्यानंतरचा महत्त्वाचा भाग आहे ऑपरेशनल कंट्रोल डिसिजन्स. लक्षात ठेवा, दीज आर द डिसिजन्स दॅट डील विथ द डे टू डे प्रॉब्लेम्स दॅट अफेक्ट द ऑपरेशन ऑफ ॲन ऑर्गनायझेशन. लक्षात ठेवा, एखाद्या ऑर्गनायझेशनची ऑपरेशन किंवा सिस्टम कशा पद्धतीनं रन केली पाहिजे, कशा पद्धतीनं रन होते आहे याचा अभ्यास या ऑपरेशनल कंट्रोल डिसिजन्समध्ये होतो. फॉर एक्झाम्पल, डिसिजन सच ॲज प्रोडक्शन शेड्युलिंग अँड इन्व्हेंटरी कंट्रोल फॉल अंडर दिस कॅटेगरी. बघा, ह्याच्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश केला जातो तर ऑपरेशनल कंट्रोल डिसिजनमध्ये एखाद्या वस्तूचं उत्पादनाचं शेड्यूल, उत्पादनाचं नियोजन, उत्पादनाच्या तारखा कोणत्या असाव्यात किंवा किती तारखेला किती प्रोडक्ट निर्माण केलं पाहिजे, त्याचं आउटपुट किती घेतलं पाहिजे हे ज्या मॅनेजरियल पार्टवरती डिसाईड केलं जातं, डिसिजन घेतला जातो, दॅट कम्स इन द ऑपरेशनल कंट्रोल डिसिजन. लक्षात ठेवा,
त्याचबरोबर डिसिजन्स अंडर दिस कॅटेगरी आर टेकन बाय द ऑपरेशनल लेवल मॅनेजर्स हू आर ॲट द बॉटम लेवल ऑफ द मॅनेजमेंट हायरार्की इन अन ऑर्गनायझेशन. लक्षात महत्त्वाची गोष्ट ठेवली पाहिजे की ऑपरेशनल कंट्रोल डिसिजन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग कोणता असू शकतो, तर ऑपरेशनल लेवल मॅनेजर्स हू आर ॲट द बॉटम लेवल ऑफ द मॅनेजमेंट. इथं बॉटम लेवलवरचे जे मॅनेजमेंटमधले किंवा मॅनेजर्स असतात ते सुद्धा या प्रोसेसमध्ये समाविष्ट होत असतात आणि हे प्रोसेस त्या ठिकाणी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. पुढच्या प्रकारचे डिसिजन्स आहेत स्ट्रक्चर्ड डिसिजन्स. These are the decisions that are well defined and require application and implementation of some specified procedure or decision rule in order to reach a decision. Such decisions require less time for developing alternatives in the design phase. लक्षात ठेवा, स्ट्रक्चर्ड डिसिजन म्हणजे रचनात्मक पद्धतीनं केले गेलेले डिसिजन. आता या रचनात्मक पद्धतीने किंवा स्ट्रक्चर्ड डिसिजन्समध्ये कोणता भाग समाविष्ट केला जातो, तर याच्यामध्ये सम स्पेसिफाईड प्रोसिजर ऑर द डिसिजन रूल इन ऑर्डर टू रीच ए डिसिजन. लक्षात ठेवा, एका विशिष्ट पद्धतीनं हायरार्की असते, एका विशिष्ट पद्धतीनं कंपनीमध्ये पदं असतात आणि मग लोअर लेवलवरती कोणते डिसिजन घ्यायचे, मिडल लेवलवरती कोणते डिसिजन घ्यायचे आणि हायर लेवलवरती कोणते डिसिजन घ्यायचे, हे त्या ठिकाणी स्ट्रक्चर्ड डिसिजनचा पार्ट ठरतं. आणि म्हणून स्ट्रक्चर्ड डिसिजन किंवा रचनात्मक पद्धतीचे निर्णय देखील तितकेच महत्त्वाचे असतात. स्ट्रक्चर्ड डिसिजन्स आर मेड बाय ऑपरेटिंग प्रोसिजर्स और बाय यूजिंग अदर ॲक्सेप्टेड टूल्स. मोर मॉडर्न टेक्निक्स फॉर मेकिंग सच डिसिजन्स इन्व्हॉल्व ऑपरेशन्स, रिसर्च, मॅथमॅटिकल ॲनालिसिस, मॉडेलिंग अँड सिम्युलेशन. लक्षात ठेवा, अशा पद्धतीच्या स्ट्रक्चर्ड डिसिजनना सगळ्यात महत्त्वाचा कोणता पार्ट येतो, तर त्या ठिकाणी गोळा करण्यात आलेला डेटा, कोणत्या पद्धतीची माहिती त्या ठिकाणी कलेक्ट केलेली आहे, मॅथमॅटिकल ॲनालिसिस, आकडेवारीचं जे ॲनालिसिस आहे किंवा कोणत्या पद्धतीचे इनपुट त्या कंपनीच्या मॅनेजरना मिळालेलं आहे, त्या आकडेवारीचं ॲनालिसिस केलं जातं. मग त्याच्यामध्ये प्रोडक्शन असेल किंवा रिसोर्सेस अवेलेबल असतील किंवा त्या ठिकाणी कंपनीचा सेल असेल, या सगळ्या गोष्टीचं मॅथमॅटिकल ॲनालिसिस, काय नेमकं कंपनीचा गेल्या महिन्यामध्ये किती प्रोडक्शन झालं, कंपनीनं ते मार्केटपर्यंत किती टक्के प्रमाणात पोहोचवलं आणि त्यानंतर कस्टमर्सनी आपल्या प्रोडक्टला किती प्रेफरन्स दिला किंवा सेल किती झाला. तर अशा पद्धतीची सगळे आकडेवारी डोळ्यासमोर ठेवून कंपनीनं येत्या महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये किती प्रोडक्शन केले पाहिजे, किती रिसोर्सेस वापरले पाहिजेत आणि किती पर्सेंटमध्ये त्या ठिकाणी सेल इन्क्रीज केला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा विचार स्ट्रक्चर्ड डिसिजन्समध्ये त्या ठिकाणी केला जात असतो. आणि ह्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपनीचं एक मॉडेल तयार केलं जातं किंवा एक पद्धतीचं त्या ठिकाणी आदर्श पद्धतीचं एक रचनात्मक त्या ठिकाणी मॉडेल तयार होतं की ज्यामध्ये आपल्या कंपनीच्या बेनिफिटच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात आणि ती कंपनी कशी हायर लेवलला जाऊ शकते याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जातात. आता या ठिकाणी दुसरा महत्त्वाचा भाग आहे अनस्ट्रक्चर्ड डिसिजन्स. लक्षात ठेवा, आपण मगाशी बघितलं स्ट्रक्चर्ड डिसिजन, आता आहेत अनस्ट्रक्चर्ड. याच्यामध्ये these are the decisions which are not well defined and have no specified procedure or decision rule. आता या ठिकाणी स्पेसिफाईड रूल्स असू शकत नाहीत अनस्ट्रक्चर्ड डिसिजनला. 11th आवरला गरज काय आहे बघून एखादा डिसिजन घेतला जातो किंवा त्या काळाची गरज म्हणून डिसिजन घेतला जातो आणि मग त्या काळाची गरज म्हणून जो डिसिजन घेतला जातो दॅट इज कॉल्ड ॲज अनस्ट्रक्चर्ड डिसिजन. These decisions may range from one-time decisions relating to the crisis to the decisions relating to the recurring problems. काही वेळा एखादा प्रॉब्लेम सातत्याने येत असेल तर त्याच्यावरती सुद्धा अचानक काहीतरी निर्णय घ्यावा लागतो, दॅट इज कॉल्ड ॲज अनस्ट्रक्चर्ड डिसिजन. द अनस्ट्रक्चर्ड डिसिजन्स युजली कन्झ्युम मच टाईम इन द डिसिजन फेज ऑफ द डिसिजन मेकिंग प्रोसेस. हा वेळ खाणारा प्रकार आहे. याच्यामध्ये बऱ्याच वेळा किती वेळ जाईल हे सांगता येऊ शकत नाही. टाईम कन्झ्युमिंग डिसिजन मेकिंगचा प्रकार हा आहे जो अनस्ट्रक्चर्ड डिसिजन म्हटलं जातं. दीज डिसिजन्स कुड बी सॉल्व्ड युझिंग जजमेंट अँड इन्स्टिट्यूशन. लक्षात ठेवा, हे दोन शब्द फार महत्त्वाचे आहे, जजमेंट आणि इन्स्टिट्यूशन. लक्षात ठेवलं पाहिजे की जजमेंट म्हणजे आपल्या बुद्धीला त्या काळातली परिस्थिती चांगली वाईट काय आहे याचा ॲनालिसिस करून घेणं किंवा मॅथमॅटिकल पार्टवरती त्याचं प्लस मायनस काय आहे, कुठली गोष्ट बेनिफिशियल आहे, कुठली आपल्याला डिसॲडव्हान्टेजेस ठरू शकते, या गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी जजमेंट घेतलं जातं. आणि इन्स्टिट्यूशन हा फार शब्द महत्त्वाचा आहे.
तुमची सदसद विवेक बुद्धी किंवा तुमचं मन प्रत्येक माणसाला समोर आलेल्या प्रॉब्लेमबद्दल आतून एक इनर माइंड त्या ठिकाणी एक मेसेज देत असतं की ही गोष्ट योग्य आहे आणि तो निर्णय घेतला पाहिजे असं तुम्हाला इंट्युशन कधी कधी तुमच्या समोरच्या मॅथमॅटिकल जो पार्ट आहे किंवा त्याचा ॲनालिसिस आहे कदाचित मायनस दाखवत असेल किंवा कोणत्याही गोष्टीचा कदाचित निगेटिव्ह अशा पद्धतीचा इफेक्ट दाखवत असेल, परंतु तुमचं इंट्युशन तुम्हाला सांगत असतं की नाही, खऱ्या अर्थानं जर विचार केला तर ह्याच्यातून पॉझिटिव्ह काहीतरी होऊ शकतं आणि मग तिथं तुमचं इंट्युशन आणि तुमचं जजमेंट ह्या दोन्ही गोष्टींचा वापर करून ज्यावेळी निर्णय घेतला जातो, दॅट इज ऑल्सो द पार्ट अँड पार्सल ऑफ द अनस्ट्रक्चर्ड डिसिजन्स. आणि मग मॉडर्न अप्रोचेस टू द सच डिसिजन्स इन्क्लूड स्पेशल डाटा ॲनालिसिस ऑन द कम्प्युटर्स अँड द ह्युरिस्टिक टेक्निक्स. लक्षात ठेवा, याच्यामध्ये कम्प्युटरचा डाटा महत्त्वाचा आहे आणि हा डाटा त्या ठिकाणी त्या कंपनीमध्ये काय घडतं आहे किंवा कोणत्या प्रकारचे डिसिजन घेतले गेले पाहिजेत यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले जातात. सच डिसिजन्स आर युजली हँडल्ड बाय द स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग लेवल मॅनेजर्स बिकॉज ऑफ देअर अनस्ट्रक्चर्ड नेचर. अशा पद्धतीचे डिसिजन्स हे निश्चितपणानं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग लेवलवरती नेले जातात किंवा तिथं हे डिसिजन्स डिस्कस केले जातात की ज्यातून त्या कंपनीच्या दृष्टिकोनातून फार पुढं जाता येऊ शकतं, त्या कंपनीला फायदा होऊ शकतो. अशा पद्धतीचे हे अनस्ट्रक्चर्ड डिसिजन्स आहेत की जे अप्पर लेवलवरती स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगमध्ये नेता येऊ शकतात. आता शेवटचा मुद्दा आहे सेमी स्ट्रक्चर्ड डिसिजन्स. आता सेमी स्ट्रक्चर्ड डिसिजन्स कोणते आहेत, तर दीज आर द डिसिजन्स दॅट आर नायदर स्ट्रक्चर्ड नॉर अनस्ट्रक्चर्ड. These decisions fall somewhere between the structured and unstructured decisions. For example, the introduction of a new product is a semi-structured decision. लक्षात ठेवा, नवीन एखादं प्रोडक्ट मार्केटमध्ये आणायचं आहे हे सेमी स्ट्रक्चर्ड डिसिजनमध्ये येतं. आपण पहिला प्रकार बघितला की स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग डिसिजन्स, दुसरा आहे मॅनेजमेंट कंट्रोल डिसिजन्स, तिसरा आहे ऑपरेशनल कंट्रोल डिसिजन्स, स्ट्रक्चर्ड डिसिजन्स, अनस्ट्रक्चर्ड डिसिजन्स आणि सेमी स्ट्रक्चर्ड डिसिजन्स. इथं आपल्याला 3 प्रकार दिसतात, स्ट्रक्चर्ड, अनस्ट्रक्चर्ड आणि सेमी स्ट्रक्चर्ड. इथं सेमी स्ट्रक्चर्स म्हणजे की जे स्ट्रक्चर्ड आणि अनस्ट्रक्चर्डच्या मध्ये येतात किंवा त्याच्या मिडल फेजमध्ये येतात, दोज आर द सेमी स्ट्रक्चर्ड डिसिजन्स. यामध्ये एखाद्या नवीन प्रोडक्टचं समावेश किंवा नवीन प्रोडक्टचं लॉन्चिंग त्या ठिकाणी केलं जातं, दॅट इज कम इनसाइड दिस सेमी स्ट्रक्चर्ड डिसिजन. सो फ्रेंड्स, दीज आर द व्हेरियस इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ द टाईप्स ऑफ द डिसिजन्स जे आज आपण पाहिलेले आहेत. हे डिसिजनचे प्रकार आपल्याला माहीत होणं गरजेचं आहे आणि ते कोणत्या कंडिशनमध्ये घेतले जातात ते आपण लक्षात घेणं गरजेचं आहे, जे आत्ता आपण डिस्कस केलं त्याप्रमाणे. नाव विल थिंक अबाउट द नॉलेज ऑफ द outcomes. We'll think about this part in the next lecture. With these words, I conclude today's lecture. Thank you so much.